आमचे जिल्हाध्यक्ष योगेशजी यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, युवकांचे प्रदेशाध्यक्ष निलेश भाऊ विश्वकर्मा, औरंगाबाद जिल्ह्याचे युवक राज्य सदस्य अमित भाऊ भुईगळ, औरंगाबाद जिल्ह्याचे निरीक्षक तथा युवक आघाडीचे राज्य सदस्य अमोल भाऊ लांडगे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड, मराठवाड्याचे मुख्य संघटक महेशजी निनाळे, मराठवाड्याचे सचिव तय्यबजी जफर, फुले आंबेडकर विद्वत्त सभेचे राज्य समन्वयक डॉक्टर सदाशिव चंदनशिवे, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष लताताई बामणे, सर्व जिल्हा तालुका शहर अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, उपस्थित कार्यकर्ते, सर्वांना माझा जय भीम. आज वंचित बहुजन युवा आघाडीची विभागीय कार्यकर्ता मेळावा निलेश भाऊ विश्वकर्मा यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे. युवक आघाडीचा मेळावा, वंचित बहुजन युवा आघाडी हा जर विषय लक्षात घेतला तर लोकसभा निवडणूक 2024 ही डोळ्यासमोर येते. कारण पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे निवडणुका लागलेल्या आहेत, 5 टप्प्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत. त्या निवडणुकीची यंत्रणा, बूथ बांधणीपासून उमेदवाराची प्रचार यंत्रणा, सोबतच उमेदवार जो असेल, अद्याप औरंगाबाद जिल्ह्याचा उमेदवार निश्चित झालेला नाही, 2 ते 3 दिवसात होण्याची शक्यता आहे. आणि जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यापासून तर निवडणूक मतदान करण्यापर्यंतची यंत्रणा ही आपल्याला करायची आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला काही मुद्दे डोळ्यासमोर असले पाहिजे. कारण आपला जो कार्यक्षेत्र आहे औरंगाबाद जिल्ह्याचा, त्यामध्ये औरंगाबाद तालुक्याचे 4 सर्कल जे अंजनभाऊ साळवे त्याचे तालुकाध्यक्ष आहे, सोबत शहराचे 3 विधानसभा क्षेत्र, त्यामध्ये औरंगाबाद पूर्वचे 8 वार्ड सोडले तर 3ही विधानसभा क्षेत्र, खुलताबाद गंगापूर 1 विधानसभा क्षेत्र, कन्नड 1 आणि वैजापूर 1 असे 6 विधानसभा क्षेत्राची ही लोकसभेची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये सध्या परिस्थितीत बघतो आपण ओबीसी आणि ओबीसी आणि मराठा हा वाद, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा, SC STच्या पदोन्नतीच्या आरक्षणाचा मुद्दा, या सगळ्या गोष्टीमध्ये जातीय धार्मिक रंग देऊन या निवडणुका लढवल्या जात आहेत. आणि यामध्ये पक्षाची भूमिका काय, उमेदवार हा पक्षासोबत किती प्रामाणिक, आणि ज्यावेळेस या निवडणुका लढवायच्या आहे त्या जिंकण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या आहे त्या निलेश भाऊ या ठिकाणी सांगणारच आहे. युवक आघाडीच्या माध्यमातून युवकांकडे ज्यावेळेस बघितलं जातं तर ती एक क्रांती घडवणारी पिढी असं संबोधलं जातं. आणि मतदान केंद्रावर पोलचीट वाटण्यापासून मतदान करेपर्यंत निवडणुकीचा प्रचार असेल, सोशल मीडियाचा वापर असेल, तो वापर कशा पद्धतीनं किती मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. आज जर आपण कधी मीडिया उघडली तर बातम्यामध्ये दाखवलं जातं आता महाविकास आघाडी सोबत आपली युती नाही, आपण स्वतंत्र लढतोय, 3री आघाडी स्थापन होण्याचा विषय झालेला आहे. आणि जोपर्यंत नेता आपली भूमिका क्लिअर करत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांनी नेत्याची भूमिका मांडू नये. कारण अनेक वेळा असं होतं, नेत्याची भूमिका काय असती, ती पक्षाची भूमिका असती, ती कार्यकर्त्याची भूमिका असायला पाहिजे. परंतु नेत्याच्या भूमिकेच्या व्यतिरिक्त आपण त्यांना सल्ले द्यायला जातो, तेवढे आपण मोठे नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर जी भूमिका देतील, जो उमेदवार देतील, त्या उमेदवाराचा प्रचार प्रसार निवडून आणण्यासाठी आपलं नियोजन असलं पाहिजे. नुकतंच
जालना विधानसभेची उमेदवारी घोषित केली आहे, बकले मामांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. उमेदवारी दिल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी जे काही क्षेत्र आहे त्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी तन मन धनाने काम केलं पाहिजे. आपण सत्तेमध्ये गेल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा या आपल्या ताब्यात घेता येतील. हीच ती लढाई आहे ज्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करता येईल. एवढं बोलतो. आपल्याकडे बाहेरून अतिथी आले, कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांना वेळ असणं गरजेचं आहे कारण आपल्याला त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. म्हणून मी माझं इथं 2 शब्द संपवतो.